मुंबई गोवा नेशनल हाईवे के चौड़ीकरण का काम शुरू हुए 13 साल से अधिक का समय बीत चुका है, लेकिन इसके बावजूद हाईवे का काम अभी तक पूरी तरह से पूरा नहीं हो पाया है। हाईवे के निर्माण कार्य और वर्तमान स्थिति को लेकर एनसीपी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एवं सांसद सुनील तटकरे और मंत्री आदित्य तटकरे कि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण के अधिकारियों के साथ महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। इस बैठक में हाईवे पर पेवर ब्लॉक, फ्लाईओवर, बाईपास मार्ग और सर्विस रोड से संबंधित विभिन्न मुद्दों पर विस्तार से चर्चा की गई। इस दौरान सांसद सुनील तटकरे और मंत्री आदित्य तटकरे ने एनएचएआई अधिकारियों को आवश्यक और महत्वपूर्ण निर्देश दिए। वहीं हाईवे पर पेवर ब्लॉक लगाने के काम में हो रही देरी और कार्य प्रणाली को लेकर मंत्री आदित्य तटकरे अधिकारियों पर नाराज हो गई। उन्होंने अधिकारियों को हाईवे से जुड़े कार्यों को निर्धारित समय सीमा में और गुणवत्तापूर्ण तरीके से पूरा करने के निर्देश दिए। अधिकाऱ्यांची आढावा बैठक गेली अनेक वर्षाची उत्तर दिली होती, तीच उत्तर यावर्षी परत मिळालेली आहेत। काय सूचना केल्या आहेत? उत्तर ठीक नाही। अनेक उत्तरामध्ये त्यावेळेला दिलेल्या सूचनांनुसार कामही झालेलं आहे। ज्या वेळेला प्रलंबित प्रश्न राहतो त्यावेळेला नव्याने काही गोष्टी निर्माण होत असतात। खरं आहे की DPR बनवताना ज्या बाबीची खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती दुर्दैवाने घेतली गेली नाही, अत्यंत खेदजनक आहे। त्याबद्दलची नापसंती मी गडकरी साहेबांच्या जवळ व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे। आता काम पूर्णत्वात येताना ज्या काही तांत्रिक अडचणी आल्या त्याची गेल्या 3 महिन्यात अनेक वेळेला मी बैठका घेतल्या। त्याच्यामध्ये फॉरेस्ट असेल, कोकण रेल्वे असेल किंवा इतर काय बाबी असतील त्याच्यातून प्रश्न सुटण्याच्या प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे। आज रोड सेफ्टीचीच एक तऱ्हेची बैठक आणि नॅशनल हायवे आणि मग गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने येणारे संबंध कोकणवासीय या दृष्टिकोनातूनच एक नियोजन करावं अशी बैठक त्या ठिकाणी झाली। म्हणून आज रोड सेफ्टीचे सगळे अधिकारी परिवहन विभागाचे असतील, पोलीस दलाचे असतील, नॅशनल हायवेचे असतील, ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ शकते किंवा अपघाताचा नवीन स्पॉट तयार होऊ शकतो तिथे आता ते संयुक्त भेट द्यायला आता गेलेत। त्यांना त्याच पद्धतीच्या सुद्धा दिल्यात की जेणेकरून गणरायाच्या आगमनाच्या पूर्वी कोकणवासी जात असताना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी दुरुस्ती त्या ठिकाणी व्हावी। वडखळ असेल, नागोठणे असेल किंवा लोणेर असेल, तिन्ही ठिकाणी रस्ता निकृष्ट दर्जाचा किंवा धोकादायक बनलेला आहे। या संबंधी काय कारवाई होणार आहे का? नाही, त्यांना मी गडकरी साहेबांना सुद्धा निवेदन दिलं। आता वडखळच्या तिथे जो रस्ता झाला आहे तो फ्लायओव्हरचा नाही, आपण जो सांगताय तो खाली उतरून आपण टर्न घेऊन अलिबागला जो जातो त्या रस्त्याच्या वतीमध्ये आपण बोलताय। तो रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात नाही तर तो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात आहे असं त्यांचं म्हणणं आहे। एकदा या विषयावरती सुद्धा माझं अधिवेशन संपलं का दोन्ही विभागाचे अधिकारी जे परस्परांच्या वरती ढकलण्याचा प्रयत्न करतात, जे एकमेकाची जबाबदारी आज झटकत आहेत, त्या संदर्भातला निर्णय 15 ऑगस्टपूर्वी करण्याचा माझ्या दृष्टीने प्रयत्न राहील। एक नागोठण्याच्या वतीमध्ये सुद्धा तीव्र संतप्त भावना मी त्यांच्याजवळ व्यक्त केल्या। नागोठण्याचं पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं, त्याची चौकशी सुरू झाली, त्याची पाहणी करायला दिल्लीपासूनचे या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्या टीम त्या ठिकाणी येत आहेत। परंतु तो पूल आता वाहतुकीला महिना 1.5 महिना खुला होऊ शकत नाही। तोपर्यंत त्याच्या बाजूचे असलेले बायपास जे आहे सर्व्हिस रोड त्याची दुरुस्ती ताबडतोब सुरू करण्याचं आज ठरवलेलं आहे। त्यांनी मला कबूल केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये 25 ऑगस्टपर्यंत त्याची दुरुस्ती त्या ठिकाणी केली जाईल। सर, मुंबई गोवा महामार्गालगतच्या अनेक गावांतील नागरिकांच्या समस्या अशा आहेत की सर्व्हिस रोडच्या संदर्भात तक्रारी वाढत आहेत। नव्याने सर्व्हिस रोडच्या वतीमध्ये DPR तयार करायला सूचित करण्यात आलेलं आहे। एक बाब खरी आहे की अशा सर्व्हिस रोडची आवश्यकता पहिल्यांदा काम करण्यापूर्वीच त्या DPRमध्ये समाविष्ट व्हायला हवी होती। हलगर्जीपणामुळे, दुर्लक्षितपणामुळे, योग्य ते नियोजन न केल्यामुळे ती परिस्थिती निर्माण झाली। याच्यात दुमत असं काय कारण आहे, त्याचा दोष नॅशनल हायवेच्या अथॉरिटीवरती नक्की त्या ठिकाणी जातो। पण आता तो दुरुस्त करत असेल तर त्याच्यातलं नवीन DPR होईल आणि त्या DPRला मान्यता गडकरी साहेबांच्याकडनं लगेच घेऊन अशा पद्धतीची सर्व्हिस रोडची आवश्यकता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं काम पूर्ण केलं जाईल। अधिकाऱ्यांना वैतागला होतात, नक्की याबद्दल भूमिका काय? नाही, खरं तर दरवेळेला जिथं रस्त्याची दुरवस्था झालेली असते तिथं मधल्या कालावधीमध्ये नागोठण्याच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉकचा वापर करण्यात आला होता। मी त्यावेळेला तिथं बैठकीमध्ये मुद्दा मांडलेला की पेवर ब्लॉक हे नॅशनल हायवेच्या किंवा स्टेट हायवेच्या रस्त्यासाठी तिथं टिकणारे नसतात। त्याचं कारण असं की तिथं जाणारी वाहतूक पेवर ब्लॉक आपण अंतर्गत गावामध्ये लावत असतो, तिथं पायी लोक जात असतात, 2 व्हीलर जात असतात, पण जिथं हेवी वाहतूक असते, अवजड वाहतूक असते तिथं पेवर ब्लॉक हे टिकू शकत नाही। त्याच्यामुळे आत्ता त्यांनी जिथं पेवर ब्लॉकचा तिथं वापर केलेला आहे
मी त्यांना सूचना दिल्या की हे पेपर ब्लॉक 2-4 दिवसाच्या वर टिकणार नाहीत, कारण त्याला प्रॉपर तिथं बेस नसतो आणि एक जरी अवजड वाहन त्याच्यावरनं गेलं तर ते पेपर ब्लॉक निघण्याची शक्यता ही काही नाकारता येत नाही. त्यामुळे त्यानुसार त्यांनी त्या रस्त्यामध्ये पेपर ब्लॉक वापरण्यापेक्षा तिथं जिथं खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी त्याच्यापेक्षा नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्यांचं काही वेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये एक नवीन रॉ मटेरियल त्याच्यामध्ये येतं ज्याच्यातून खड्डे बुजवता येत असतात आणि ते पेपर ब्लॉकपेक्षा जास्ती प्रमाणामध्ये तिथं तग धरू शकेल आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये हा जो नाहकचा त्रास खासकर नागोठण्याचा जो परिसर आहे तो असेल, सुकेळीच्या थोडा अलीकडचा असेल, कोलाडच्या इथला खाली झालेला रस्ता असेल, इथल्या ज्या परिसरामध्ये आहे तर तिथं साधारणपणे पेपर ब्लॉकचा वापर न करता त्यांनी ह्या नवीन मटेरियलचा वापर करून ते खड्डे बुजवण्यात यावे, जेणेकरून ते जास्ती प्रमाणामध्ये तिथं टिकू शकतील आणि वाहतूक ही त्या पट्ट्यातली जी खड्ड्याच्या रस्त्यामुळे तिथं त्रास नाहकचा नागरिकांना सगळ्यांनाच होतोय तो त्या ठिकाणी थांबला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी ते काम करावं.